धरतीच्या मऊ आणि ओलसर थराखाली एक छोटंसं बीज शांतपणे लपलेलं होतं. ते आपल्या कवचात अगदी आरामात विसावलेलं होतं. त्याच्या आजूबाजूला त्याच्यासारखी अजूनही अनेक बीजे होती. तीही सगळे गाढ झोपेत होते. त्यांच्यापुढे असं काय घडणार होत त्याची त्यांना कोणालाच कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे. पुढे काय होणार ते मी तुम्हाला सांगेनच, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसले तर करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ मिस होणार नाही. चला मग सुरू करू. अचानक आकाशात सगळीकडे काळेभोर ढग जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा पडला की पाणी हळूहळू जमिनीच्या आत शिरू लागलं होतं. जमिनीखालील प्रत्येक रिकामी जागा चिखलाने आणि दमटपणाने भरून गेली. चहूबाजूला घोर अंधार झाला. त्या गुदमरवणाऱ्या अंधारात ती प्रत्येक बी एक एक करून बीज सडू लागली आणि शांतपणे नष्ट होऊ लागली. पण त्यामधलं ते छोटंसं बीजही पूर्ण भिजलं होतं. भिजल्यामुळे ते बीज कमकुवत होत चाललं होतं. त्याला वाटू लागलं होत की आपण आता संपत चाललो आहे. आता आपणही इतर बीजांना सारखं सडून संपणार. तेव्हाच त्याच्या आत एक आवाज घुमला. जर मी असाच पडून राहिलो तर मीही बाकीच्यांसारखा हरवून जाईन. नाही, मला नाही असं संपायचं नाही. मला जगायचं आहे, काहीतरी वेगळं बनायचं आहे. हाच विचार त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलणार होत. तो एकच विचार त्या बीजासाठी नवी ताकद बनला. त्याने आपल्यात उरलेली सगळी शक्ती एकवटली आणि स्वतःच्या कठीण कवचाला तोडायला सुरुवात केली. असं करत असताना त्याला खूप त्रास आणि असह्य वेदना होत होत्या, पण त्यांनी त्या सहन केल्या आणि त्याच क्षणी उसका पुनर्जन्म झाला. शेवटी त्या बीजेने जमिनीचा कवच फोडून टाकले आणि त्यामधून एक छोटासा हिरवा अंकुर बाहेर आला. आता तोच मुसळधार पाऊस, जो कधी त्याला बुडवायला आला होता, संपवायला आला होता, आता तोच त्याचा मित्र बनला होता. तीच माती जी त्याला गाडून टाकणार होती, तीच आता त्याला आधार देत होती, वर उचलत होती. दिवसावर दिवस जात गेले. पाऊस आणि जमिनी मित्र झाल्यामुळे तो आता छोटासा अंकुर आता एक तरुण सुंदर रोपटं बनलं होत. दिवसावर दिवस जात होत. ते रोपटं खूप आनंदी होत. पण एक दिवस त्याने आकाशाकडे पाहिलं आणि विचार केला की मी इतका वाढलो आहे, इतका मोठा झालो, पण आता इथेच थांबायचं का? तेवढंच माझं आयुष्य आहे का? माझा प्रवास इथेच संपणार आहे का? प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. नाही, मी फक्त उभं राहण्यासाठी नाही जन्मलो, मी अमर होण्यासाठी जन्मलो आहे. त्याने पुन्हा एकदा त्याने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला आणि रोपटे सोडून तो एका कळीमध्ये रूपांतरित झाला. आणि जेव्हा वसंत ऋतू आला ती कळी उमलली आणि एक सुंदर आणि सुगंधी फूल बनलं. एक सुंदर फुलाच्या रूपात जन्म झाला. त्याचा सुगंध दूरवर पसरायला लागला. त्याच्या सुगंधामुळे मधमाशा आणि फुलपाखरं त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली आणि त्याच्या बियांना त्याने वाऱ्यासोबत संपूर्ण जगभर पसरवलं. त्याच्या अशा प्रयत्नाने लवकरच सगळीकडे नवीन नवीन रोपटी उगवू लागली आणि प्रत्येक नव्या बीजात त्या पहिल्यासारख्या बीजाची जिद्द जिवंत होती की ज्याने कधी एकेकाळी हार मानली नव्हती. आज तो एक बीज हजारो रूपांत जिवंत झाला होता. त्याने ते साध्य केलं होतं जे त्याने कधी स्वप्नात पाहिलं होतं. बदलाच्या माध्यमातून अमर होणं. बदल हा माणसाला कुठेच्या कुठे नेतो, जिथे कधी त्याने विचार पण केलेला नसतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, बदल म्हणजे कधीच शेवट नाही, तर एक सुंदर नव्या सुरुवातीची सुरुवात आहे. जेव्हा आयुष्य तुम्हाला खाली ढकलतं ना, तेव्हा असं समजू नका की तुम्हाला गाडलं जात आहे, तर समजून जा की तुम्हाला पेरलं जात आहे, जेणेकरून तुम्ही अजून उंच वाढू शकाल. प्रत्येक वादळ जे तुम्हाला तोडायला येत आहे, तेच वादळ तुम्हाला शिखरावर पोहोचवण्याची ताकद देतं. लक्षात घ्या. म्हणून बदलायला कधीच घाबरू नका, तर स्वतःमध्ये बदल करा. कारण आकाशात उडणारे पंख त्यांनाच मिळतात जे स्वतःचं कवच तोडायची हिंमत ठेवतात. म्हणून शेवटच सांगतो की त्या बीजासारखे बना, पडा, उभे रहा आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने फुला. धन्यवाद. मित्रांनो, जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल नक्की कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.